Hello student, good morning. Myself सपना सुभाष यादव आणि हा आपला व्हिडिओ लेक्चर नंबर 3 आहे युनिट 2चा. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टँडर्ड बेसिस बघितलं होतं की बेसिस फॉर वेक्टर स्पेस V2साठी आपण कसे बेसिस यूज करतात, बेसिस फॉर वेक्टर स्पेस V3साठी कसे यूज करतात आणि बेसिस फॉर वेक्टर 4साठी. ठीक आहे, तर या स्टँडर्ड बेसिसवरून आपण एक एक्झाम्पल घेऊया. Example number first. Determine range, kernel, rank, nullity of linear map. T is a mapping from V3 to V4 defined by T into bracket x1 comma x2 comma x3 is equals to x1 comma x1 plus x2 comma x1 plus x2 plus x3 comma x3. Is T is a 1 also verify rank nullity theorem. रँक नलिटी थेरम पण व्हेरीफाय करायचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी जे जे गिवन असेल ते आपण इथे लिहून घेऊया. लेट टी इज अ मॅपिंग फ्रॉम V3 टू V4 बी अ लिनियर मॅप डिफाईन बाय टी इज अ मॅपिंग फ्रॉम x1 x2 x3 इज इक्वल्स टू x1 कॉमा x1 प्लस x2 कॉमा x1 प्लस x2 प्लस x3 कॉमा x3. इट्स इक्वेशन्स 1. आणि हा कसा आहे, बेसिस फॉर V3 वेक्टर आहे, तर आपण स्टँडर्ड बेसिस कशी घेऊ, V3 वाले घेऊ. सो लेट बी इज इक्वल्स टू E1 1 कॉमा 0 कॉमा 0, E2 इज इक्वल्स टू 0 कॉमा 1 कॉमा 0, E3 इक्वल्स टू 0 कॉमा 0 कॉमा 1 बी अ स्टँडर्ड बेसिस फॉर V3. आपण आधी काय फाइंड करूया, E1ची व्हॅल्यू फाइंड करूया. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की टी इंटू x1 प्लस x1 कॉमा x2 कॉमा x3 काय आहे, x1 कॉमा x1 प्लस x2 कॉमा x1 प्लस x2 प्लस x3 कॉमा x4 आहे, x3 आहे, हे 3 आहे, म्हणजे V3 टू V4 आहे ना मॅपिंग. सो देअरफॉर टी इंटू E1 इज इक्वल्स टू E1च्या स्टँडर्ड बेसिस घेऊ आपण टी इंटू 1 कॉमा 0 कॉमा ह्या सगळ्या बेसिस आपण इक्वेशन्स फॉर्ममध्ये पुट करूया यांच्या व्हॅल्यू. जशी x1ची व्हॅल्यू 1, x2ची व्हॅल्यू 0 आणि x3ची व्हॅल्यू पण 0. हा सगळा पुटअप केल्याने आपल्याला आपला बेसिस काय मिळाला, टी इंटू E1 काय मिळाला 1 कॉमा 1 कॉमा 1 कॉमा 0. सेम तसा प्रोसिजर रिपीट करूया टी E2साठी. तिथे x1साठी 0, x2साठी 1 आणि x3साठी 0. ती पुट करूया इक्वेशन्स फर्स्टमध्ये. त्यामुळे टी E2 काय मिळाला 0 कॉमा 1 कॉमा 1 कॉमा 0. सेम टी E3साठी टी इंटू 0 0 1. इथे x1ची व्हॅल्यू काय आहे 0 आहे, x2ची व्हॅल्यू काय आहे ती 0 आहे आणि x3ची व्हॅल्यू काय 1. त्यामुळे टी E3चा बेस हे काय मिळालं आपल्याला 0 कॉमा 0 कॉमा 1 कॉमा 1. ठीक आहे, देअरफॉर आर ऑफ टी इज इक्वल्स टू टी इंटू E1 कॉमा टी इंटू E2 कॉमा टी इंटू E3. देअरफॉर आर ऑफ टी इज इक्वल्स टू जे आपल्याला आलेले आहे T1 T2 आणि T3च्या व्हॅल्यू लिहून घेतल्या. ठीक आहे, आर ऑफ टी ही आली आपली. हेन्स 1 कॉमा 1 कॉमा 1 कॉमा 0 इज नॉट अ स्केलर मल्टिपल ऑफ अदर्स. सो दिस इज आर LI vectors. नाव वी कन्सिडर 0 कॉमा 0 कॉमा 1 कॉमा 1 इज इक्वल्स टू अल्फा इंटू दॅट रॅकेट प्लस बीटा इंटू दिस रॅकेट. इट्स इक्वेशन्स 1. त्यानंतर आपण इक्वेशन्सला या वेक्टर्सला इक्वेशन्सच्या फॉर्ममध्ये लिहूया. अल्फा इक्वल्स टू 0, अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 0, अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू 1 अँड 0 इक्वल्स टू 1. इक्वेशन्स 3, 4, 5 अँड 6. द इक्वेशन्स आर नॉट सॉल्वेबल. द स्केलर्स इक्वेशन सॉल्वेबल आहे का, इथे काय म्हणताय अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू 0 आहे आणि अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू 1 आहे. दॅट पॉसिबल, म्हणजे पॉसिबल होईल का की अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 0 पण आहे, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 1 पण होईल आणि अल्फा 0 म्हटलेला आहे. आता अल्फा 0 पुट केला दॅट मीन्स बीटा पण काय असायला पाहिजे 0 असायला पाहिजे ही इक्वेशन्स प्रूव्ह करायसाठी. पण इथे काय अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू 1 आहे, तर हे इक्वेशन सॉल्वेबलच नाही आहे, आपण सॉल्वच नाही करू शकत या इक्वेशन्सला. त्यामुळे आपण त्याला काय म्हणू, द स्केलर्स अल्फा अँड बीटा डज नॉट एक्झिस्ट. देअरफॉर 0 कॉमा 0 कॉमा 1 कॉमा 1 इज नॉट एक्सप्रेस ॲज लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ दिस वेक्टर्स. द सेट जे आपण काढली T1 T2
and T3 is Li, which form basis for R of t. Therefore range is equals to R of t. R of t ची रेंज काय झाली? हां, कारण हा तर वेक्टर डिलीट झाला ना, 0,0,1,1चा वेक्टर डिलीट झाला, सो आली. तर रँक ऑफ आर ऑफ टी किती आहे? डायमेन्शन्स ऑफ आर ऑफ टी आहे 3. आता आपण फाइंड करूया नलिटी. लेट टू फाइंड नलिटी, लेट x बिलॉंग्स टू V3, दॅट इज x इक्वल्स टू काय? x1 x2 x3 बिलॉंग्स टू काय? V3 आहे. नाव बाय डेफिनेशन्स, आपण नलिटीची डेफिनेशन्स बघितली होती. दॅट मीन्स नलिटी म्हणजे कर्नलची डेफिनेशन्स बघितली होती. कर्नल काय म्हणते आपल्याला? कर्नल इक्वल्स टू एन ऑफ टी इज इक्वल्स टू एक्स इंटू स्लॅश टी एक्स इक्वल्स टू 0. कन्सिडर टी एक्स इक्वल्स टू 0. आपण कन्सिडर केलं की टी एक्स काय? हा इक्वल्स टू 0 आहे. आता टी एक्स इक्वल्स टू 0 आहे, एक्सची व्हॅल्यू काय? x1, x2, x3 इज इक्वल्स टू 0. आणि टी ऑफ x1, x2, x3ची व्हॅल्यू काय आहे? आपण इक्वेशन्स फर्स्टमध्येच बघितली, ती दिस व्हॅल्यू आहे. तर आपण इक्वल्स टू 0 करू शकतो. आता याला आपण काय म्हणू? x1 इक्वल्स टू 0. यावरून आपल्याला 4 इक्वेशन्स बनतात, 7, 8, 9, 10. x1 इक्वल्स टू 0, x1 प्लस x2 इक्वल्स टू 0, x1 प्लस x2 प्लस x3 इक्वल्स टू 0 आणि x3 इक्वल्स टू 0. आता इक्वेशन 7 आपल्याला डायरेक्टली देते की x1 काय? हा इक्वल्स टू 0 आहे. इक्वेशन्स 10 आपल्याला डायरेक्टली काय देते की x3 इक्वल्स टू 0 आहे. आपण इक्वेशन्स 9मध्ये इक्वेशन्स 1 आणि इक्वेशन्स 2च्या व्हॅल्यू पुट करून x2 पण 0 दाखवू शकतो. देअरफॉर x इक्वल्स टू काय? त्याच्या व्हॅल्यू काय आलं? 0,0,1. दॅट इज एन ऑफ टी काय आला आहे? 0, आणि आपण बघितलं होतं की एन ऑफ टी 0 केव्हा होते? जेव्हा तो T11 असेल. एन ऑफ टी 0 होईल, दॅट मीन्स T11 आहे. T11 असेल, दॅट मीन्स एन ऑफ टी 0 आहे. आणि आपला एन ऑफ टी काय आला? 0 आले. तर आपण म्हणू शकतो देअरफॉर टी इज अ 1,1 बिकॉज एन ऑफ टी इज इक्वल्स टू 0. देअरफॉर कर्नल इज इक्वल्स टू एन ऑफ टी इज इक्वल्स टू 0. नलिटी म्हणजे डायमेन्शन्स ऑफ एन ऑफ टी असते, आणि डायमेन्शन्स ऑफ एन ऑफ टी किती आली आहे? तिथं 0 आलेली आहे. नाव वी व्हेरीफाय रंक नलिटी थेरम्स. डायमेन्शन्स ऑफ आर ऑफ टी प्लस डायमेन्शन्स ऑफ एन ऑफ टी. डायमेन्शन्स ऑफ आर ऑफ टी किती आली होती? 3 आली होती. आणि डायमेन्शन्स ऑफ एन ऑफ टी किती आली आहे? 0 आली आहे. दॅट मीन्स डायमेन्शन्स ऑफ आर ऑफ टी प्लस डायमेन्शन्स ऑफ एन ऑफ टी किती आली आहे? 3. आणि तेच काय? आपली डायमेन्शन्स ऑफ डोमेन आहे. आपली मॅपिंग कशी होती? टी इज अ मॅपिंग फ्रॉम V3 टू V4. आणि आपली डोमेनची मॅपिंग, डोमेन्सची काय आहे? डायमेन्शन्स आहे 3, आणि कोडोमेनची काय? 4. आणि आपल्याला रँक नलिटी थेरम व्हेरीफाय करायसाठी काय कशाची डायमेन्शन्स पाहिजे? डायमेन्शन्स ऑफ डोमेन, आणि ती आली आहे V. म्हणजे आपण म्हणू शकतो डायमेन्शन्स ऑफ आर ऑफ टी प्लस डायमेन्शन्स ऑफ एन ऑफ टी इज इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ डोमेन ऑफ V3. हा झाला रँक नलिटी थेरम व्हेरीफाय. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, पण हा एक्झाम्पल तुमच्यासाठी होमवर्क आहे. सेम मेथड आहे जशी आपण आधी V3 ते V4 केला आहे. इथे म्हणजे इथे कसं होतं? डोमेनची 3 होती आणि कोडोमेनची 4 होती डायमेन्शन्स, पण इथे डोमेनची पण 3 आहे आणि कोडोमेनची पण 3 आहे. तर फर्स्ट एक्झाम्पलचा यूज करून आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. तर तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. आता नेक्स्ट बघूया. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, लेट टी इज अ मॅपिंग फ्रॉम V3 टू V3 डिफाईन बाय टी इंटू x1 x2 x3 इज इक्वल्स टू x1 x2 0. फाइंड द रेंज अँड कर्नल ऑफ टी. आपल्याला माहिती आहे की मॅपिंग कशी आहे? V3 टू V3 आहे आणि ते दिलेलं आहे. बेसिस पण काय घ्यावं लागेल? V3चे द्यावं लागेल, कारण V3ची मॅपिंग आहे, तर म्हणून आपण बेसिस पण V3 वाले कन्सिडर केले. आता टी ऑफ E1 जसं आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं, टी ऑफ E1चं स्टँडर्ड बेसिस काय? 1,0,1. त्या व्हॅल्यू आपण इथे पुट केल्या, त्यामुळे आपल्याला 1,0,0 मिळालं. सेम T2 आणि T3ची व्हॅल्यू पुढे. आर ऑफ टी काय असते? आर ऑफ टी असते टी इंटू E1, टी इंटू E2, टी इंटू E3. त्या व्हॅल्यू इथे पुट केल्या. आणि हा काय? हा दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल आहे, त्यामुळे 1,0,0 इज नॉट अ स्केल. त्यामुळे काय आलं की हा डिलीट झाला आहे, तो दॅट इज आर ऑफ टी काय आली आहे?
1,0,0 आणि 0,1,0. का? कारण हा जो T3 आहे हा असला नसला काही फरक पडणार आहात का त्यात? नाही, तो 0,0 आहे म्हणून तो असला नसला तर काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे आर ऑफ टी काय आली आहे? 1,0,0 आणि 0,1,0. Hence 1,0,0 is not a scalar multiplier of 0,1,0. Therefore this is a li vectors. हा स्केलर मल्टिपल आहे का अदरचा? नाही. तर त्यामुळे आपण म्हणू शकतो की हे काय आहे? हे एक li वेक्टर्स आहे. ठीक आहे. आता बघूया रेंज ऑफ स्पेस ऑफ टी. म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे की फाइंड द रेंज अँड कर्नल ऑफ टी. आपण आर ऑफ टी काढली आहे पण याची रेंज किती आहे ती फाइंड करायची आहे. रेंज ऑफ स्पेस टी, टीची स्पेस काय आणि नंतर आपल्याला फाइंड करायचं आहे की कर्नल बघ काय आहे. आता आपण रेंज ऑफ स्पेस टी फाइंड करूया. रेंज स्पेस ऑफ टी काय आहे? आर ऑफ टी आहे आणि आर ऑफ टीची काय आली होती? 1,0,0 आणि 0,1,0. ठीक आहे. टू फाइंड कर्नल लेट x बिलॉंग्स टू V3. देअरफॉर x इक्वल्स टू x1 x2 x3 बिलॉंग्स टू V3. आपल्याला माहीत आहे की कर्नल काय एन ऑफ टीने डिनोट करतो आणि तो टी ऑफ एक्स इक्वल्स टू 0 आला पाहिजे. आपण कन्सिडर केलं टी ऑफ एक्स इक्वल्स टू 0, त्यात x1 x2 कन्सिडर केला आणि त्यामुळे काय आली x1 x2 आणि x3ची व्हॅल्यू काय ती 0 आली इक्वल्स टू 0. देअरफॉर x1 इक्वल्स टू 0 x2 इक्वल्स टू 0 दॅट इज x1, x2, x3 इज इक्वल्स टू 0,0, x3 आणि x3 काय आहे 0,0 आहे बिलॉंग्स टू x3 आहे. हिअर x3 इज अ आर्बिटरी कॉन्स्टन्स. हेन्स कर्नल एन ऑफ टी इक्वल्स टू 0,0,1 आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. आतापर्यंत आपण कर्नल बघितलं आहे, एन ऑफ टी 1,1 बघितलं आहे आणि खूप साऱ्या मॅपिंग्स पण बघितल्या आहे. पण आपण एकही एक्झाम्पलमध्ये ऑन टू नाही बघितलं आहे. पण ऑन टूची कंडिशन्स कशी असते तर ती आता आपण कंडिशन्स ऑफ ऑन टू बघूया. कंडिशन्स फॉर ऑन टू. डायमेन्शन्स आर ऑफ टी इज इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ कोडोमेन स्पेस. म्हणजे डायमेन्शन्स ऑफ आर ऑफ टी किती आला पाहिजे? इक्वल्स आली पाहिजे डायमेन्शन्स ऑफ कोडोमेन स्पेसच्या. तेव्हा आपण कंडिशन म्हणजे ऑन टूची कंडिशन्स तो सॅटिस्फाय करतो म्हणून. एक्झाम्पल फर्स्ट म्हणजे आपण फोर्थच घेऊ, तसाच आहे सेम जसा लास्टवाले केलेला आहे पण यात आपल्याला ऑन टू पण फाइंड करायचं आहे. आतापर्यंत आपण ऑन टू फाइंड नव्हता केला कोणत्याही याच्यात. ठीक आहे. व्हेरीफाय रँक नलिटी थेरम फॉर अ लिनियर मॅप. T is a mapping from V3 to V3 defined by T of E1 is equals to E1 minus E2, T of E2 is equals to 2 into E2 plus E3, T of E3 is equals to E1 plus E2 plus E3. Also show that T is a neither 1 1 nor onto. Let B is equals to E1 is equals to 1, 0, E2 is equals to 0, 1, 0 and E3 equals to 0, 0, 1 be a standard basis for V3. Let T is a mapping from V3 to V3 be a linear map. Now T1 कसा फाइंड करू? कारण आपल्याला T1साठी दिला आहे E1 मायनस E2. आपल्याला E1 आणि E2च्या कंडिशन्स माहिती आहे, स्टँडर्ड बेसिस माहिती आहे. आपण पुट करून आपण E1ची व्हॅल्यू काढली. सेम E2ची आपल्याला माहिती आहे. E2 कसा आहे 2 इंटू E2 प्लस E3. आपण E2 आणि E3च्या व्हॅल्यू पुट करून आपण E2ची व्हॅल्यू काढली. सेम E3 E1 प्लस E2च्या व्हॅल्यू टाकल्या आणि आपण E3ची व्हॅल्यू काढली आणि आपलं नंतर काय फाइंड करत असतो आपण? आर ऑफ टी है ना. नंतर आर ऑफ टी. देअरफॉर आर ऑफ टी इज इक्वल्स टू टी इंटू E1, टी इंटू E2, टी इंटू E3. देअरफॉर आर ऑफ टी इज इक्वल्स टू 1 minus 1 0, 0 1 0 2 1 and 1 1 1. Hence 1 minus 1 0 is not a scalar multiple of 0 2 1. Therefore these are li vectors. li vectors आहेत आपण स्केलर मल्टिपल तो कन्सिडर 1 1 1 is equals to alpha into 1 minus 1 0 plus beta into 0 2 1. इक्वेशन्स फर्स्टचा यूज करून आपण इक्वेशन्स 2 आणि इक्वेशन्स 3 इक्वेशन्स 4 बनवून घेतल्या. फ्रॉम इक्वेशन्स 4 आणि इक्वेशन्स 4 आपण डायरेक्टली आपल्याला काय मिळते की अल्फा इक्वल्स टू 1 आहे आणि बीटा इक्वल्स टू 1 आहे. आपण त्या व्हेरीफाय करून बघितलं इक्वेशन्स 3मुळे. तर काय आलं आहे 1 इक्वल्स टू 1 आलं आहे. देअरफॉर 1 1 इज एक्सप्रेस ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ 1 minus 1 0 आणि 0 2 1. देअरफॉर 1 minus 1 0
0 to 1. डिलेटिंग 1 1 1. का डिलेट केला? कारण त्यांनी लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ एक्सप्रेस केला आहे अदर टू वेक्टर्सच्या. Therefore we have r of t is equals to 1 minus 1 0 and 0 to 1. Therefore 1 minus 1 0 0 to 1 forms a basis of r of t. Therefore rank equals to r of t is equals to dimensions r of t, and dimensions of r of t किती आहे? 2 आहे. आपली रँक काढून झालेली आहे. आता बघूया नेक्स्ट. Thus range space is equals to 1 minus 1 0 and 0 to 1. Therefore rank of is equals to 2. To find nullity of t. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे की नलिटी फाइंड करायची आहे. नलिटी फाइंड करण्यासाठी आपण काय करतो की x बिलॉंग्स टू आहे v3ला आणि x काय x1 x2 x3 आहे बिलॉंग्स टू n ऑफ टी, आणि कर्नल n ऑफ टी काय म्हणते की t ऑफ x इक्वल्स टू 0 आला पाहिजे. टी कन्सिडर करूया t ऑफ x इक्वल्स टू 0 आणि x1 x2 x3 इक्वल्स टू 0. टी ऑफ x1 इंटू e1 x2 इंटू e2 प्लस x3 इंटू v2 इज इक्वल्स टू 0. x1 इंटू t इंटू e1 प्लस x2 इंटू t इंटू e2 प्लस x3 इंटू t इंटू e3 इक्वल्स टू 0. टी इंटू e1 टी इंटू e2 टी इंटू e3चे व्हॅल्यू पुटअप केल्या. x1 आणि x2 त्यांच्या ब्रॅकेटवर मल्टिप्लाय केलं, त्यामुळे आपल्याला या 3 इक्वेशन्स बनल्या. इक्वेशन्स 5, इक्वेशन 6 अँड इक्वेशन 7. इक्वेशन्स 5 काय x1 प्लस x3 आहे इक्वल्स टू 0, मायनस x1 प्लस 2x2 आहे प्लस x3 इक्वल्स टू 0 आणि x2 प्लस x3 इक्वल्स टू 0 आहे. आता या तिन्ही इक्वेशन्स आपण सॉल्व करून x1 x2 आणि x3च्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. सो ठीक आहे, नेक्स्ट बघूया. फ्रॉम इक्वेशन्स 5 we say that x1 equals to minus x3, and also from equation 7 we say that x2 equals to minus x3. Now we verify equation 6. Equation 6 असा आहे ज्यात x1 पण आहे x2 पण आहे आणि x3 पण आहे. आपण x1 आणि x2च्या व्हॅल्यू पुट केल्या. काय मिळालं आपला 2x3 minus 2x3 equals to 0. That means 0 equals to 0. Therefore x3 does not equals to 0. x3 हा 0 आहे का? नाही. And x3 is a arbitrary constants. Therefore x1 x2 x3 is equals to minus x3 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 आणि x3 काय हा एक कॉन्स्टंट आहे. सो x3 कॉमन काढला. -1 -1 बिलॉंग्स टू काय आहे? बिलॉंग्स टू आहे n ऑफ टी. देअरफोर n ऑफ टी इथे देअरफोर n ऑफ टी इज इक्वल्स टू -1 -1 आणि 1. Therefore the set -1 -1 1 is Li as it is the non-zero vectors. Therefore the set -1 -1 forms a basis for n of t. Therefore nullity of n of t is equals to dimensions of n of t. and dimensions of n of t किती आलेली आहे? 1 आलेली आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की नलिटी पण काय? नलिटी पण 1 आहे. आता आपण व्हेरीफाय करूया रँक नलिटी थेरम. रँक नलिटी डायमेन्शन्स ऑफ आर ऑफ टी प्लस डायमेन्शन्स ऑफ एन ऑफ टी इज इक्वल्स टू 2 + 3. डायमेन्शन्स ऑफ आर ऑफ टी किती आहे? 2 आहे. डायमेन्शन्स ऑफ एन ऑफ टी किती आहे? 1 आहे. आणि ते इक्वल्स टू काय? 3. आणि हीच आपली डायमेन्शन्स आहे कोडोमेन स्पेस V3ची. देअरफॉर आपण म्हणू शकतो की रँक नलिटी थेरम काय व्हेरीफाय झाला. हियर t is not 1 1 because n of t does not equals to 0. n of t आपली 0 आली आहे का? नाही. n of t किती आली आहे? 1 आलेली आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो का की t 1 1 आहे? नाही. t is not 1 1 because n of t is equals to 0. Because n of t does not equals to 0. Also dimensions r of t does not equals to dimensions of codomain space. That is 2 does not equals to 3. Therefore t is not on 2. त्याची डायमेन्शन्स ऑफ आर ऑफ टी किती आहे? 2 आलेली आहे. आणि डायमेन्शन्स ऑफ कोडोमेन स्पेस किती आहे? 3 आहे. डायमेन्शन्स ऑफ कोडोमेन स्पेस पण 2 असला असता तर आपण म्हणू शकलो असतो की टी एक ऑन 2 आहे. पण डायमेन्शन्स ऑफ कोडोमेन स्पेस 3 आहे आणि डायमेन्शन्स ऑफ आर ऑफ टी किती आलेली आहे? 2 आहे. ते नॉट इक्वल्स टू होतात. देअरफॉर आपण म्हणू शकतो की टी इज अ नॉट ऑन टू.
हा एक थेरम आहे, हा एक होमवर्क एक्झाम्पल आहे. यामध्ये जसं आपण टी इज अ 1 1 शो करायचं आहे, सेम टी इज ऑन टू पण शो करायचं आहे. हा जो आपण एक्झाम्पल घेतला त्यासारखाच आहे आणि हा एक होमवर्क आहे. सो सॉल्व करून घ्या. सेम एक्झाम्पल आहे आधीसारखा, ऑन टू प्रूव्ह करायचं आहे आणि टी एक 1 1 आहे हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, तर आजच्यासाठी थांबूया इथे. थँक्यू.